इच्छा या कथेमध्ये आत्तापर्यंत मागील 4 भागामध्ये आपण बघितले की केयूर आणि अनन्याची ठाण्यावरून कोकणातील नागलोली गावात कंपनीने बदली केलेली आहे. तिथे प्रोडक्शनचे दुसरं प्लॅन त्यांनी टाकलेलं आहे. जोशी काकांकडे घरगुती जेवणाची सोय त्यांची झालेली आहे. 2 दिवस सुट्टी काढून अनन्या ठाण्याला गेलेली आहे. तर केयूर त्याच दरम्यान एका उषा नावाच्या तरुण स्त्रीला नदीमध्ये बुडता बुडता वाचवतो. आता त्यांची मैत्री होते आणि ते दोघेजण आता बीचवर फिरायला गेलेले आहेत. इथपर्यंत आपण बघितलं. आता पुढे बीचवर तिथे म्हणतो केयूर, आपण त्या हॉटेलात बसूया का, काहीतरी खाऊ आणि सनसेट बघू. उषा म्हणते चालेल, जाऊया. बीचवर काही चांगली हॉटेल्स असतात, त्यातील एका 3 स्टार हॉटेलमध्ये दोघेजण जातात. केयूर म्हणतो काय मागवू. उषा म्हणते काही पण मागवा, तुम्हाला आवडेल ते. केयूर 2 टोस्टेड सँडविचची ऑर्डर देतो. दोघेजण हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर बसून समुद्राकडे बघत असतात. केयूर विचारतो, तुमचे सर्व शिक्षण पुण्यातच झाले का. उषा म्हणते हो. आणि तुमचं कुठे झाले असे ती विचारते. केयूर म्हणतो माझे शिक्षण ठाण्यात झाले. मी BE मेकॅनिकल आहे. 4 वर्षांपूर्वी आम्ही दोघं या फूड इंडस्ट्रीत लागलो आणि आता आमची इकडे ट्रान्सफर झाली आहे. उषा म्हणते आम्ही म्हणजे कोण. केयूर म्हणतो अहो अनन्या, ती आणि मी लहानपणापासून फ्रेंड आहोत. आमचे शिक्षण एकत्र झाले, फक्त इंजिनिअरिंगला आमची साईड वेगळी होती. ती BE इलेक्ट्रॉनिक झाली आणि BE मी मेकॅनिकल. तोपर्यंत सँडविच येते. सँडविच खाऊन झाल्यावर केयूर कोल्ड कॉफीची ऑर्डर देतो. कोल्ड कॉफी पिताना दोघेजण सनसेट बघतात. आता रात्र होऊ लागल्यामुळे दोघेजण परततात. केयूर उषाला तिच्या फार्म हाऊसवर सोडतो. परतत असताना एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांना देतात. रात्रीचे जोशी काकांकडे जेवण झाल्यावर अंगणात गप्पा गोष्टी रंगतात. अंगणात पत्र्याची शेड केलेली असल्यामुळे पावसाचे पाणी आत येत नसते. गप्पांमध्ये भूतांचा विषय निघतो. केयूर म्हणतो काका, मला भूताच्या गोष्टी ऐकायला जाम आवडतात. आत्ता अनन्या नाही ते बरंच झालं, कारण तिला भूताच्या गोष्टींची फार भीती वाटते. पण माझा यावर विश्वास अजिबात नाही. पराग म्हणतो, म्हणजे जोशी काकांचा मुलगा, तो म्हणतो सर असं म्हणू नका, अहो मी स्वतः भूत पाहिलं आहे. केयूर हसत म्हणतो अहो पराग, तुम्ही माझी गंमत करत आहात का. प्राची म्हणते, म्हणजे जोशी काकांची सून म्हणते, सर ते खरंच सांगत आहेत. पूर्वी सासूबाईंनी मला ही गोष्ट सांगितली होती. पराग म्हणतो सर अहो मी एकदा तालुक्याच्या गावावरून येत होतो, तेव्हा मी कॉलेजला होतो. परीक्षा झाल्यामुळे आमच्या मित्रांच्या ग्रुपचे मूव्ही बघायला जायचे ठरले होते. बरीचशी मुले तालुक्याच्या गावातच राहत. बाजूच्या गावातून येणारे आम्ही थोडेच होतो. आमच्या गावातील मी एकटाच होतो. रात्री 9 ते 12चा शो होता. मी लवकर जेवून सायकलवरून निघालो. तेव्हा गावात जास्त बाईक नव्हत्या. आम्ही मुले तर सायकलच वापरायचो. मी 8:30लाच टॉकीजला पोहोचलो. शो हाऊसफुल होता, त्यामुळे आधीच कॉन्ट्रीब्युशन काढून एका मित्राने तिकिटे आणली होती. मूव्ही खूप छान होता. सस्पेन्स मूव्ही होता. मूव्ही संपल्यावर सर्वजण आपापल्या घरी जायला निघाले. काही अंतरापर्यंत माझ्याबरोबर बाजूच्या गावातील मित्र होते, पण पुढे मी एकटाच होतो. पौर्णिमा नुकतीच होऊन गेल्यामुळे चंद्रप्रकाश चांगला पडला होता. आपले गाव यायच्या आधी काही अंतरावर मला एक गृहस्थ पायी चालताना दिसले. एवढ्या रात्री हे कुठे चालत जात आहेत असा माझ्या मनात विचार आला. तेवढ्यात त्यांनी मला आवाज दिला. ते गृहस्थ म्हणाले, अरे थांब ना जरा. मी सायकल थांबवून विचारलं, काय काका. गृहस्थ म्हणाले, अरे नागलोलीलाच चालला आहेस का. मी म्हणालो, हो काका. गृहस्थ म्हणाले, मला जरा गावात सोडतोस का. मी म्हणालो, हो, पण तुम्ही कोण, इतक्या रात्री कुठे गेले होतात. गृहस्थ म्हणतात, अरे मी सदाशिव. मधल्या आळीत जो मनोहर राहतो ना, तो माझा मामे भाऊ. मी मुंबईतून आलो. बस पंक्चर झाल्यामुळे आज लेट झाली. ही बस आपल्या गावातून जात नाही. ती तालुक्याच्या गावातून थोडं पुढे गेल्यावर तिचा मार्ग वेगळा असतो. त्यामुळे त्या पिंपळाच्या पारावरच उतरावे लागले. आता रात्र असल्यामुळे रिक्षा वगैरे काहीच नाही. मी त्यांना मदत करण्यासाठी माझ्या सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसवले. डबल सीट मला जड जात होती, पण तसाच सायकल चालवत राहिलो. 2 मिनिटात माझ्या मागून अजून 2 तरुण सायकलवर आले. ते आमच्या पुढच्या गावातील होते. ते सुद्धा पिक्चर बघायला आले होते असे त्यांनी सांगितले. आम्ही दोघंजण दिसल्यामुळे त्यांना बरे वाटले, कारण एवढ्या रात्री रस्त्यावर कोणीच नव्हते. थोडं पुढे आल्यावर ते दोघे म्हणाले की आपण येथील खाडीवरून जी शॉर्टकट जाते ना, तेथून जाऊ. मी म्हणालो की नको, कारण तो एरिया निर्मनुष्य आहे. येथूनच हायवेवरूनच जाऊया. या वाटेवर थोडी तरी घरे आहेत. पण ते दोघंजणं खूपच आग्रह करू लागले. बरोबरचे सदाशिव काका देखील बोलू लागले की अरे चल, ते एवढे सांगत आहेत तर लवकर पोचू.
पण मी माझ्या मतावर ठाम होतो. मी सदाशिव काकांना सांगितले की तुम्ही जा त्या दोघांबरोबर, मी काही येणार नाही. सदाशिव काका म्हणाले, अरे तूच नाही नेले तर मी कसा जाणार, चल मी तुझ्याच बरोबर येतो. थोड्याच वेळात खाडीच्या येथून जाणारा फाटा लागला. सायकलवरील तरुण आम्ही चाललो येथूनच, तुमचे काय ते तुम्ही बघा. तेवढ्यात डोळ्याची पापणी लवते न लवते तोच दोघे सायकलस्वार दिसेनासे झाले. ते दोघे जागच्या जागी गायब झाले. मी जाम घाबरलो. मी सायकलचा वेग वाढवला व देवाचे नाव घेऊ लागलो. तेवढ्यात माझ्या लक्षात आले की माझ्या मागे सदाशिव काका अजून आहेत. मला घाम फुटला. मी सायकलवरून उडी मारली आणि जीव मुठीत घेऊन पळत सुटलो. सायकलबरोबर सदाशिव काका खाली पडले. ते मला हाक मारू लागले. नंतर ते सायकल चालवत माझ्या मागे येऊ लागले. गावचा फाटा अजून थोडा लांब होता. भीतीमुळे मी चक्कर येऊन पडलो. तर मित्रांनो, आतापर्यंत इथेच आपण थांबू. आता याच्या पुढचा भाग पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय.